कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत। राज्यातील तापमानात आज पुन्हा काहीशी वाढ झाली होती, तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही दमट आणि उष्ण हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम आहे। तर दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज असून कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। विदर्भातील उन्हाचा चटका कायम आहे। विदर्भातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे होता। तसंच मध्य महाराष्ट्रातही आज तापमानात वाढ दिसून आली। आज सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक 38.9 अंश सेल्सिअस तापमान होते। राज्यात दिवस रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाल्याचं दिसून आलं। तसंच परभणी, जेऊर, अकोला, चंद्रपूर येथे तापमान 38 अंशाच्या पुढे गेलं, तर यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, ब्रह्मपुरी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे 37 अंशावर तापमानाची नोंद झाली। याशिवाय आजही कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता। तसंच कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे। तसंच कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय।